सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात वरवंट आणि फरशी घालून त्याचे निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. आनेवाडी तालुका जावळी येथे ही घटना घडली असून पाहुयात आमचे प्रतिनिधी संजय माटे यांचा हा रिपोर्ट. आनेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा येथील सुलोचना संजय कांबळे या महिलेने पती संजय विष्णू कांबळे याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याच्या डोक्यात वरवंट आणि फरशी घालून त्याचा खून केला. तसेच दारूच्या नशेत घसरून पडून त्याचा मृत्यू झाला असा बनाव आरोपी सुलोचना यांनी केला. पण भुईंज पोलीस ठाण्याचे API शांबुवा यांनी घटनास्थळाला भेट दिल्यावर त्यांना शंका आली व त्यांनी त्यांच्या चाणाक्ष नजरेने डॉग स्क्वॉडच्या मदतीने सुलोचना कांबळे हिने हा खून केल्याचे उघडकीस आणले. सुलोचनासोबत 4 मुले म्हणजे 1 मुलगा व 3 मुली व पती असं कुटुंब होतं. परंतु मयत पती सतत दारू पिऊन मारहाण करीत त्रास देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य झाल्याचे सुलोचना यांनी कबूल केले. अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत. नंतर लागेल ना तेव्हा आम्ही मागून तो बस सगळंच काढून बसत तुम्ही बसून घेते कपडे हॅलो या ना या आणेवाडी पुढे ॲम्ब्युलन्स दिसते बघा. आणेवाडी चालू ना कमानीतून पुढे एक एलगुडाला 5 किलोमीटरवर आहे. तिकडे नाही रे नाही काय झोपला पण खाली फटकी घेऊन आला तरी असं धरल्यासारखं झालं. मारायला मला उचलत बी नव्हतं.